रोजगार मेळाव्याचे तुम्ही आयोजन करता, किती तरुणांना रोजगार देण्याची संधी तुम्ही रोजगाराची संधी देण्याचा प्रयत्न करताय, काय नेमका उद्देश आहे? आज रोजगार मेळावा या ठिकाणी 1 तारखेला आपण आयोजित केला आहे. महावैष्णव पॅलेसच्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि मुलामुलींना किमान आमचा एक मानस आहे की 20 ते 25 हजार युवकांना युवतींना या बीड जिल्ह्यामध्ये हाताला काम आपण दिलं पाहिजे. एक आपलं बाळासाहेबाचा शिवसैनिक, दिघेसाहेबाचा शिवसैनिक म्हणून, शिंदेसाहेबाचा शिवसैनिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून कुठं ना कुठं आपण त्या कुटुंबाला हातभार शिवसेनेच्या माध्यमातून लागला पाहिजे. म्हणून आम्हीचा मानस आहे 20 ते 25 हजार आम्ही नोकऱ्या द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करणार. दादा मला सांगा, उत्तर दाखवत आहे कशा पद्धतीने जागरूकता असणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये, काय तुम्ही आचारसंहिता घातली? मी आत्ताच जे आपला वर्धापूरचा जो विषय आता आम्हाला सगळ्याला माहिती आहे काय झाला आहे, त्यामुळं आम्ही प्रत्येक शाळेला शिवसेनेच्या वतीने पत्र देतोय की आपण मुलींची दक्षता कशी घ्यायची. त्याचे अनेक मुद्दे आम्ही ते तयार केलेले आहेत. त्यामध्ये घरी जात असताना तिला संरक्षण कसं केलं पाहिजे, शाळेत असताना कसं संरक्षण केलं पाहिजे आणि त्या पलीकडे काही अडचणी जर आल्या तर एक बाळासाहेबाचा शिवसेने म्हणून आमचे सर्व पदाधिकारी तुम्ही लावताल त्यावेळेस, फोन लावताल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी हजर होऊ असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे पत्र सगळ्या शाळेला जाणारच आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक असतील, संस्थापक असतील, त्यांना सुद्धा बोलून आम्ही एक मीटिंग आयोजित शिवसेनेच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालयात करणार. पोलिसांनी दक्षता तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कालच सांगितलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये कुठले कुठले नियम पाहिजे, कुठल्या नियमाप्रमाणे आपण करायचं आहे हे तर सांगितलं आहे. शासन म्हणून शासनाच्या वतीनं पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल ते त्यांच्या पद्धतीने करत असतात. पण एक बाळासाहेबाचा शिवसेने म्हणून 2006 पासून जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही काम करत असताना आणि बाळासाहेबांचे विचार की महिलाला रक्षण देणं हे पहिल्यापासून शिवसैनिकाचं काम आहे म्हणून आम्ही वारंवार ते करतच असतो. पण आता त्याला सपोर्ट म्हणून शाळेतील शिक्षक असतील, शिक्षिका असतील, त्या शाळेतील यंत्रणा असेल, त्यांनी सुद्धा एक आपलं कर्तव्य म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून, कारण शासन आणि पोलीस शासन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवर पोहोचायला वेळ लागत असतो. पण तोपर्यंत आपण स्वतः एक रक्षक म्हणून त्या ठिकाणी उतरलं पाहिजे हेच आव्हान आम्ही सर्वजण करतो.